नमस्कार, माझे नाव वसुंधरा सोलाखे. मी इथे 8वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल हडपसर पुणे 28. आपल्या भारतात अनेक थोर समाज सुधारक होऊन गेले. त्यापैकी रमाबाई रानडे या थोर समाज सुधारक स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या आणि विधवांच्या पुनर्विवाहाचे समर्थक होते. त्यांनी स्वतःच्या जीवनातील घडलेल्या घटनांचे परिचय या पुस्तक रूपी मांडला आहे. त्यातील मी एक भाग वाचून दाखवित आहे. एक विद्यार्थी बाजारात करीत व हिशोब लिहित. आमच्या घरी आज सुमारे 30-40 वर्षे नेहमीच 4-5 तरी विद्यार्थी त्यांचे सर्व खर्च चालवून बाळगलेले असत. दुसऱ्या अनेक धर्मापेक्षा विद्यार्थ्यांना धर्म करणे स्वतःला मनापासून आवडत असे, म्हणून ह्या दिशेने धर्म जास्त होय. हे घरात राहिलेले विद्यार्थी आपला अभ्यास सांभाळून भाजी आणणे, जमा खर्च ठेवणे, वाणी, कापडवाला व दाणेवाला यांच्या दुकानातून आम्ही सांगू तो माल आणून देणे, त्यांच्याकडून किर्द लिहिण्याचे, बिले चुकविण्याचे काम करून घेण्याचे येई. याप्रमाणे वेळच्या वेळी जमा खर्च लिहिण्याचे स्वतःची तिकाद असणे. त्याप्रमाणे कोणताही माल उधार आणण्याचे नाही असा नियम असे. 200 रुपयांचा माल आणला असला तर त्याची चौकशी होईपर्यंत 8-15 दिवस, कदाचित देणे राहिले तर महिना अखेर तरी त्याचे पैसे चुकती करून पावती घेतली पाहिजे अशी ताकीद असे. विद्यार्थी भटची लबाडी. त्यावेळच्या विद्यार्थीपैकी भट या आडनावाचा एक कोकणचा मुलगा होता. तो लिहिण्यात हुशार असून त्याचे मोडी अक्षर चांगले असल्यामुळे त्याच्याकडे जमा खर्च काम सोपवले होते. दर महिन्याला 10 तारखेच्या आत नोकर लोकांचे पगार व व्यापारी वगैरे लोकांचे बिले चुकविण्याचे चाल असे. अलीकडे कधी कधी नोकरांना पगार दिला की व्यापाऱ्याचे पैसेही त्याच्याच हाती पाठवून देते. ते करून एकेच दिवशी जमा खर्च लिहिणे सोयीचा होई. काही दिवस असा क्रम चालल्याने सदर मुलाला लबाडी करण्याची वासना झाली. बिले चुकविण्याचे व जमा खर्च लिहिण्याचे ही दोन्ही काम त्याच्या हातात आल्यामुळे लबाडी जिरविण्यास त्याला चांगली संधी मिळाली. सदर भटाने सुमारे 2 महिन्यांच्या बिलाचे पैसे घरातून उचलून व वहीस करून खर्च चालून ज्याचे त्यास न देता व वाईट कामाकडून खर्चून टिकले. लबाडी सापडली. हे कृत्य उघडकीस येण्याला असे कारण झाले की एके दिवशी आमच्या माणसांनी पावशेर काजू वाण्याकडून आणले. तो ते घेऊन आल्यावर त्याला सहज म्हणाले, या काजूशिवाय आमचे पूर्वीचे काही देणे राहिले नाही ना, एवढेच उधार आहे. हे ऐकून वाणी आश्चर्याने म्हणाले, काय तुमचे पैसे पाठवले होते की काय? मला तर गेले 2 महिन्याचे पैसे मिळवायचे आहेत. हे ऐकून माणसांनी चमत्काराने वाटून त्या म्हणाल्या, आमचे पैसे कधीच उधार राहत नाही. हे तुम्हाला माहीत असून तरी तुम्ही विचारले वाचून स्वस्त कसे बसला? तुम्ही आपल्या दुकानच्या माणसांजवळ नीट चौकशी करा. वाणी निघून गेला. तोच हा मुलगा घरी आला तेव्हा माणसांनी त्याला विचारले, तू वाण्याचे पैसे चुकते केले नाहीस? त्याने न गोंधळता एकदम सांगितले, मी सगळ्याचे बिले चुकते केली. धन्यवाद.